बातमी। विठ्ठलाच्या गर्भगृहातील चांदी काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। पुढील 2 दिवसांमध्ये संपूर्ण चांदी काढण्याची प्रक्रिया पूर्ण होईल। 17 मार्च पासून प्रत्यक्ष गर्भगृहातील ग्रॅनाइट काढलं जाणार आहे। शुक्रवारपासून दिवसातून 5 तास मुखदर्शन सुरू राहील आणि उर्वरित वेळेमध्ये मंदिर बंद ठेवून जीर्णोद्धाराचं काम होणार आहे। पासून विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन जवळपास 1.5 महिना बंद करण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो की जो विकास आराखड्याचे काम आहे त्यातला जो महत्त्वाचा जो टप्पा आहे तो विठ्ठल गाभाऱ्यातील ग्रॅनाइट फरशी काढणे आणि त्याच पद्धतीने गाभाऱ्यामध्ये असलेली जी चांदीचं जे काय आवरण आहे ते चांदीचं आवरण काढायला खरं तर आजपासून सुरुवात झालेली आहे। तो की हाच तो विठ्ठलाचा गाभारा आहे। विठ्ठलाच्या गाभाऱ्यामध्ये जुन्या भक्तांनी खरं तर ही चांदी अर्पण केली होती। त्यांचे काही फोटो असतील, काही नावं असतील। आपण जर बघितलं 1860 सालापासून खरं तरी चांदी लावलेले काही पुरावे देखील आपल्याला इथं पाहायला मिळतात। एकंदरीतच आज आणि उद्यापर्यंत खरं तर ही चांदी काढण्याचं काम सुरू राहणार आहे। त्यानंतर जर आपण बघितलं तर विठ्ठलाच्या गाभाऱ्यामध्ये जी ग्रॅनाइट फरशी होती ती फरशी देखील आता खरं तर उद्यापासून काढली जाणार आहे, जेणेकरून विठ्ठलाचं संवर्धन व्हावं आणि खरं तर पुरातत्व विभागाने देखील खरं तरी गाभाऱ्यातली ग्रॅनाइट फरशी काढण्याच्या सूचना मंदिर प्रशासनाने दिल्या होत्या। आजच्या ह्या कामामध्ये चांदी काढून ह्या चांदीचं खरं तर वजन केलं जाणार आहे। त्यानंतर मात्र ह्या चांदीचे दरवाजे ठेवणार। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन जगदीश डांगेसह मी रवी लवेकर, TV9 मराठी।